बोला पुंडलिका बोले हरिभर ज्ञानदेव कुंडली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम 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 नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैस्याला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर पट्टद्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्दये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक उनके पद वंदन करू नासत विघ्न अनेक नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
काय भक्ती जात्या वाटा मज दाबाव्या झुबटा मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरुज यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारुनी आता तुकाराम 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 नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्तरी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे अंतरंग पट्ट शिष्य रामेश्वर भट्ट वाघोलीकर यांचा असून या अभंगातून रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारांचा महिमा आणि सामर्थ्य वर्णन करतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशः परिहार देणं उचित. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा बीज उत्सव जगद्गुरु तुकोबारायांचं सदेह वैकुंठ गमनानिमित्त असलेला हा अखंड हरिनाम उत्सव गेली अनेक वर्ष समस्त ग्रामस्थ देवळा यांच्या बहुमोल सहकार्याने अन्नदान देणगीदार हितचिंतक मायबाप यांच्या सर्वांच्या अथक मोलाच्या सहकार्याने चालू असलेला नामोत्सव या उत्सवामधील बीजेचं रात्रीचं संध्याकाळचं कीर्तन माझ्या वाट्याला आलं. आमंत्रित सर्व ग्रामस्थ मंडळी तसेच माझे ज्येष्ठ गुरुबंधू भागवताचार्य भरत महाराज तथा भाऊसाहेब महाराज आपल्या गावचे भूषण असणारे त्यांनी दिलेलं मला निमंत्रण. या उत्सवाला सर्वांचीच उपस्थिती प्रार्थनीय आहे. थोडासा विको कमी करा, गेन वाढवा. मस्त छान, म्हणजे थोडासा हॅलो हा बस. या उत्सवाला अतिशय तोला मोलाचे रत्न पारखून पारखून महाराजांनी महाराष्ट्रातील नामांकित इथं आणलेले आहेत. पिटी वाजवण्याकरता कुर्मदासांची आठवण झाली. तुम्हाला हात आहेत कुर्मदासाला, ते नव्हते असो ते त्याच्यात बी व्यंगपणा आहे तुमचा. असो आमचे कुर्मदास सुरदास महाराज, कुर्मदास महाराज, श्रीकांत महाराज, गवळणी पट्टूचार्य असो असो छान. मृदंग क्षेत्रातील दोन्हीही दिग्गज माझे ज्येष्ठ गुरुबंधू ज्यांनी महाराष्ट्र गाजवला, जे वाजवत आहेत ते श्री आपलं अंकित महाराज शेडगे आणि दुसरे मृदंग सम्राट अलंकार कमलेश महाराज जाधव आणि उपस्थित सर्व गुणीजन गायक, आमचे या बाजूचे गायक ज्यांनी चाल म्हणली, व्यंकट महाराज, लहू महाराज, अंकुश कुठे, अंकुश महाराज, ते पलीकडचे महाराज, सूरज महाराज, सर्व महाराज मंडळींना
उपस्थित पुन्हा एकदा अभिवादन करून माझ्या सेवेकडे वळतो. उपस्थित सर्व माता माऊली पुरुष वर्ग, वट्यावर बसलेले, वट्यावरच्या बाहेर, त्याच्या बाहेर बसलेले सगळे ज्येष्ठ नागरिक, कट्टा जिथे असाल तिथं शांतपणे ऐका. आपलं कीर्तन कुठं म्हणे ऐका बरं, ऐका बस. ज्याला सूट आहे महाराज, काय करता आता. आपण हे कीर्तनात सूट दिली पाहिजे. खुर्च्या गारून का बसावर बसा खुर्चीवरती. सर्व पुढे माझ्या बसलेले ओठ्यावरती पाय ताणून पाय लांबून चुली करून बसलेले उपस्थित ज्येष्ठ आमचे असलेले दादांचे परममित्र परमस्नेही दोन्हीही, तुम्हाला इथूनच रामकृष्ण रे, तिथून आशीर्वाद द्या. सुंदर वातावरण आहे. अतिशय मंडप भव्य दिव्य गाठलेला आहे. याचं कारण असं आहे, हा बीज उत्सव महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, जगात चालू आहे. अजून पुढे सांगू का, माझ्या तुकोबरायाचा गुणगौरव सोहळा वैकुंठात सुद्धा देव करत असेल. विठ्ठला जगाच्या इतिहासामध्ये मृत्यू लोकाचा नियम मोडणारे माझे जगद्गुरु तुकोबार आहेत. अधिकार होता बुवा. नासकी कुचकी हाडा मासाची कुडी सदेह वैकुंठ गमनाला नेले, वैकुंठाला नेण्याची ताकद, एवढा मोठा दर्जा, एवढा पुरुषार्थ माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केला. एक तास कोणी झोपू नका, कोणी बोलू नका. जोपर्यंत तुमची नेत्रकृपा आहे, चांगले डोळे टुळू टुळू बघत तोपर्यंत कीर्तन आहे. विठाला विठाला बीज उत्सव आहे बुवा. दुपारी झालंच असेल बीजेचं का सांगतो. म्हणूनच अभंग निवडला. कोण तुकोबार आहे. इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबार आहे. जगद्गुरु तुकोबार या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झाले नसते, 18 पगड जातीचं बहुजन समाजाचं काय झालं असतं मला माहिती नाही. परंतु मी पण इथं कीर्तनाला उभा नसतो हे पण तितकंच खरं आहे. तुम्ही टाळ घेऊन उभे असता इतकंच खरं आहे. लोक म्हणत असतात हो, तळागाळा गेला समाज, तळागाळात गेलेला समाज वरती काढायचंय. भरपूर लोक ओरडून भाषण करतात. परंतु ओरडणाऱ्या लोकांनी तळात गेल्याला आणखी गाळात गाठला, मजून अडकून बसले. जातीपाती नष्ट केल्या माझ्या संतांनीच. बघा तुम्ही, आठवा 400 वर्षापूर्वीचा काळ, 700 वर्षापूर्वीचा काळ आठवा. बहुजन समाजाला ज्ञान पोहोचवण्याची पहिली क्रांती कुणी केली असेल तर माझ्या संतांनी केली. जातीयता नष्ट करण्याचं काम संतांनी केलं. आपण जातीयतेला खत पाणी घालण्याचा कार्यक्रम मात्र रात्रंदिवस करत असतो. विठाला विठाला. आज काही सांगायचं नाही. आज बीजेचं कीर्तन आहे. आज फक्त जगद्गुरु तुकोबार कळले पाहिजे लोकांना. बस इकडे बघा. जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ एका जन्मातला नव्हता, एका पिढीतला नव्हता, 7 पिढ्याचा परमार्थ. 8वी पिढी जगद्गुरु तुकोबारायांची. मूळ पुरुष विश्वंभर बाबा. साधूचं चरित्र वर्णन केलं पाहिजे बुवा. जगद्गुरु तुकोबाराय अवतीर्ण झाले, त्याच्या पाठीमागं काहीतरी पुण्य असेल जबरदस्त. उगाच कुणाच्या कुळामध्ये कोण जन्माला अवताराला येत नाही. असं गचपन दररोज जन्माला येतं आणि दररोज मरत, कोणी त्याची दखल घेत नाही. विठाला जननी जने तो भक्त जने, ए दाता या शूर
नाही तो जननी वांजभली. जननीनं आईनं प्रसवायचा असेल, एका मुलाला जन्म द्यायचा असेल तर एका शूर योद्ध्याला जन्म द्या, एका हरिभक्ताला जन्म द्या. नाही तर खेटर चोरणाऱ्याला जन्म दिला न दिलेला बरा. असं काय चाललंय तिकडे बघा, आवाज येतो का नाही का? कोण चोरले खेटर? विठाला विठाला विठाला. तुकोबारायांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा चरित्र सांगतो, सर्वांगाचे कान करून ऐका. संतांचं चरित्र आपल्या वाणीनं वर्णन का करायचं, त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे, आपली हरवलेली निजवस्तू जर आपल्याला सापडायची असेल, आपलं समाधान हरवलेलं असेल, आपलं सगळंच हरवून बसलेलं असेल, जर पुन्हा सापडवायचं असेल तर जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र आणि संत आदी आदी करून संतांचं चरित्र वर्णन केलं पाहिजे. माझ्या ज्ञानोबारायांची ओवी तुमच्या पुढे ठेवतो. तैसे हरपले आपणा ते पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. भक्ताचं चरित्र, साधू महात्म्याचं चरित्र, संतांचं चरित्र देवाला किती आवडतं, प्राणापेक्षाही आवडतं बुवा. म्हणून संतांचं चरित्र वर्णन केलं पाहिजे. विठाला विठाला. ते प्राणा परोते मजा आवडते निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. मूळ पुरुष विश्वंभर बाबा आईनं सांगितलं की आपल्या घराण्यामध्ये पंढरीची वारी आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी. बोला. आणि कना करी तीर्थव्रत, आणि कना करी तीर्थव्रत. पंढरीची वारी आहे माझे घरी. बोला. आणि कना करी तीर्थव्रत, आणि कना करी तीर्थव्रत. आईनं सांगितल्यामुळं विश्वंभर बाबा पंढरपूरच्या पांडुरंगाकडे वारीला गेले. इकडे बघा, वारी करू लागले विश्वंभर बाबा. इकडे बघा, वारीला गेले आणि प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिलं, आलिंगन दिलं. इतका आनंद झाला विश्वंभर बाबाला. विश्वंभर बाबाने 15 दिवसाला वारी सुरू केली. अशा 16 वाऱ्या सुरू झाल्या. 16 वाऱ्या केल्या आणि 16 वाऱ्या झाल्यानंतर विश्वंभर बाबा प्रकृतीने असे क्षीण झाले, शरीर कृष्य झालं. देवाने सांगितलं की बाबा तुम्ही वारी करू नका, तुम्ही तिथेच थांबा. मग विश्वंभर बाबा आले वारीला. वारीला आल्यानंतर विश्वंभर बाबा म्हणाले, मला जावंसं वाटत नाही प्रपंचामध्ये. मला जा, मी कुठे नाही, मी सगळीकडे आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, मी सगळीकडे आहे बाबा, तुम्ही जा. त्यावेळेला विश्वंभर बाबा म्हणतात पांडुरंगाला, देवा लय ब्रह्मज्ञान सांगू नका, आम्हाला सगळीकडे माहित आहे,
परंतु सगुण रूपाचा आनंद ऐसा नामघोष सांगा कोठे, असा आनंद कुठे नाही. कृष्य शरीर झाला आणि सांगितलं देहू गावामध्ये मी आहे, तुम्ही वारी करू नका, आता मीच तुमच्या गावामध्ये येतो असं वचन दिलं. थकल्यानंतर विश्वंभराच्या स्वप्नामध्ये गेल्यानंतर सांगितलं की मी त्या अमराईमध्ये येणार आहे, तुम्ही माझा शोध काढा, मी तिथे येणार आहे. विश्वंभर बाबांनी सर्वांना स्वप्न सांगितलं आणि विश्वंभर बाबा टाळ मृदंगाच्या गजऱ्यामध्ये अमराईमध्ये आले. खोदकाम सुरू झालं, भरपूर खोदकाम झालं. बघितले इकडे तिकडे काही मूर्ती सापडली नाही. बसले खाली आणि म्हणायला लागले काहीतरी शीन झाला, तुम्हाला काहीतरी वेगळंच स्वप्न पडलं असं म्हणाले. पुन्हा एकदा आकाशवाणी झाली, हत्यार वगैरे कोयते बाजूला ठेवा, कुदळ वगैरे, फक्त हाताने माझं आवरण बाजूला करा मातीचं, मी इथेच प्रगट आहे. आवरण बाजूला केलं आणि प्रत्यक्ष स्वयंभू मूर्ती तिथे आली आणि ती वाजत गाजत देहूला आणली. अमराईतली देहूला आणि त्यांची प्राण प्रतिष्ठा झाली. आता सध्या हयात, बस खाली, बस खाली, खाली बस, बोल नको. आता सध्या हयात जी मूर्ती पांडुरंगाची उभी आहे ती कुणी घडवलेली मडवलेली नाही, प्रत्यक्ष अवतीर्ण झालेली पांडुरंगाची मूर्ती आहे. आणली, प्राण प्रतिष्ठा झाली. प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर विश्वंभर बाबाची पूजा अर्चन दररोजच्या दररोज नित्यनेम सुरू झाला. इकडे बघा, इकडे बघा, हा बसा खाली, खाली उभं राहू द्या. कंटाळा आला की खाली बसत जा, बस खाली, पाय दुखत असते, बस माय बस बस. पिलो एवढं बारक मोठे 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 तिथं थकले, तुझं तर काय रे. बस खाली, कंटाळाला खाली बस माय बस. तुला म्हणून कुठं मला खेळ नसं, तुझी माई शाप देईल मला, हे का संन्याशी आहे का काय म्हणेल. काय करावं, सगळंच गबाळ सांभाळावं लागत. असं विक्षेप करू नका, चिंतनाचा मूड घालू नका. अगोदर वेळ झालेला आहे, आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन चरित्र पाहायचंय. मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली. दररोज नित्य नेमाने विश्वंभर बाबा देवाची पूजा करतात. करता करता क्षीण झाले आणि जगद्गुरु तुकोबारायन जगद्गुरु तुकोबारायन म्हणतोय, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने गुरु मंत्र दिला विश्वंभर बाबाला. चांगला आहे का? गुरु तेच झाले, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु. गुरु मंत्र झाला, गुरु झाले स्वतः आणि क्षीण झाली आणि प्राण ज्योत आपल्यामध्ये सामावून घेतली. विश्वंभर बाबा निवर्तले. निवर्तल्यानंतर विश्वंभर बाबाला 2 मुलं झाली होती. चांगलं लक्षात ठेवा, विश्वंभर बाबाची 2 मुलं, त्यांचं नाव हरी आणि मुकुंद. आईचं नाव आमाई. सुंदर अशा प्रकारचा संसार चालू होता. मोकळ करा. संसार चालू असताना हळूहळू हळू मोठे झाले हरी आणि मुकुंदा. मोठे होत होत सांगितलं, आईनं सांगितले, आपल्या घरची पंढरीची वारी आहे, पांडुरंग परमात्मा इथं आपल्यासाठी आलेले आहेत, तुम्ही पूजा अर्चा करा. हॅलो, पहिलं होतं तसं मस्त ठेवा, काहीच अडचण नाही. हॅलो, हा, 1 नंबर. पूजा आरती सुरू झाली. हळूहळू मोठे व्हायला लागले. परंतु हरी आणि मुकुंदामध्ये क्षात्र स्वभाव जास्त होता आणि हळूहळू मोठे झाल्यानंतर राजाच्या पदरी भरती झाली. सैन्य दलामध्ये, सैन्यामध्ये भरती झाले. क्षात्र स्वभाव होता. भरती झाल्यानंतर ते तिकडेच गेले. लग्न झालं, तिकडेच गेले. एक दिवस बायकांना पण घेऊन गेले. आमाई म्हणले, मी नाही येणार बा, मला घेऊन जाऊ नका, आपल्या करता देव आलेले आहेत. देव, देवाने वचन दिलेलं आहे आणि विश्वंभर बाबांनी स्वतः दर्जा मागून घेतलाय. काय पाहिजे बाबा तुम्हाला? विश्वंभर बाबांनी काय सांगितलं, मला माझं देहूगाव तीर्थक्षेत्र करा. हरी मुकुंदा गेले, सैन्यामध्ये भरती झाले आणि एक दिवस सांगितलं की जा
आमाईला आणि आमच्या पत्न्याला घेऊन या. हो नाही हो नाही हो नाही हो नाही करता करता आमाईला बळजबरीनं घेऊन गेले. ग बसा गडी आता माईच्या तुम्ही ग बसा. ए बाळा बस रे खाली, बस खाली, खाली बस, खाली बस, ए खाली बस रे, खाली बस, बस खाली. मला लेकराचा तिट करायला विठाला विठाला विठाला. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेंडूक होनी येईल जन्मा. कीर्तन म्हणजे काय कुठल्या मंत्र्याची सभा नव्हे बुवा. कीर्तनात देव असतो. या कीर्तनाच्या स्वबळावर तर माझ्या जगद्गुरु तुकोबराने हाडा मासाची उकुडी नेली वरती. कीर्तनाचा दर्जा साधा नाही. कीर्तन चांग होय अंग हरिरूप ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. देव ऋणी होतो, ब्रह्मरूप काया होते. ही कीर्तनाचा दर्जा आहे. बस काय सांगतो. सैन्यामध्ये हरी आणि मुकुंद भरती झाले. सांगितलं की आईला घेऊन या. सैन्यातले सैनिक आले, शिपाई म्हणायला लागले तुम्हाला बोलवलंय. मला नका नेऊ तुम्ही. नेलं बळजबरीनं. आमाई गेली. आमाई गेल्यानंतर पूजा अर्च्यामध्ये थोडासा खंड पडला आणि इकडं हरिमुकुंदाच्या घरी असल्यानंतर स्वप्नात दृष्टांत दिला पांडुरंगाने. आमाई गेलीच नाही का तू मला सोडून. माझी पूजा अर्चा मला नैवेद्य कोण बरं दाखवणार, कोण बरं दाखवणार. आमाई तू गेलीस. मला बाबांनी आणलेलं आहे पंढरपूरहून. आमाईला खेद वाटायचा. आमाई सांगायची दोन मुलांना असं नका करू. आपल्या देवगावात आलेले घरी आलेले असं नका करू. मला असं स्वप्न पडलं. मुलं आणि सुना म्हणू लागल्या काय म्हातारपणामध्ये असं सुचत असतं. साठी बुद्धी नाटी झालेली आहे. काय स्वप्न काय खरं असतं का. एक दिवशी देव दररोज स्वप्नात त्याचे कंटाळून पांडुरंगाने आमाईला म्हणायला लागले आमाई मी तुला दररोज सांगतोय तू माझं ऐकत नाहीस ना. मी तुझ्या करता आलो, तुमच्या करता आलो. आमाई तू जर नाही आलीस एक लक्षात ठेव तुझ्या संसाराची वाताहत होईल म्हणे. तुझी दोन्हीही मुलं युद्धामध्ये मरतील. आमाई मी आलेलो आहे. ऐका आमाईनं सांगितलं मुलांना बाबा हो मला अशा प्रकारचं विचित्र स्वप्न पडलं. वाताहत होईल. एक आपल्या परचक्र राज्यावरती येईल. त्याच्यामध्ये तुम्ही युद्धाला जाल आणि तुम्ही मरण पावणार आहात. हे आई उग बस म्हणे गपचिप. तुला आता तुझं वय झालेलं आहे. तुझं काही स्वप्न पडते. मला तुम्हाला शेवटचं जेवण घालायचे म्हणे आमाईने. आमाई स्वतः घास भरवू लागली. ऐका घास भरवत असताना शिपायाचं बोलावणं पत्र आलं, आमंत्रण आलं. चला परचक्र आले. आणि घडलं तसंच. हरी आणि मुकुंदा गेले युद्धामध्ये गेले आणि तिकडंच वीर मरण आलं. संप्रदायाकरता कोणी देह झिजवला, कोणी बलिदान दिलं याचं भान ठेवलं पाहिजे आपण. तिकडंच वीर मरण आलं. मरण आल्यानंतर आमाईचा बांध कोसळला. अश्रूचे बांध कंठ दाटून आला. हरी आणि मुकुंदा दोन्हीला बायका होत्या आणि हरीची बायको मात्र गरोदर होती. मुकुंदाची सती गेली. आमाईनं एका गरोदर सुनेला घेऊन देहूवाड्यात आली. देहूला घेऊन आल्यानंतर ती तिच्या माहेराला गेली. एकटी आमाबाई वय झालेलं होतं, दिसत नव्हतं. रडायला लागली डसा आमाई. पांडुरंगा मी तुझी सेवा कशी करू. काळजी करू नको म्हणे. तू आलीस ना आता बस. आपणची देव होय गुरु. दिसत नव्हतं. एका लहान बालकाचं पांडुरंगाने स्वतः रूप घेतलं आणि स्वतःच पांडुरंगाने हात धरावा आणि स्वतःच आपल्या कंपाळात टिळा लावा. स्वतःची पूजा स्वतःच करून घेत असा बरेच दिवस दिनक्रम चाला. आमाई थकल्या. आमाईच्या उत्तर कार्यात शेवटी मांडी पांडुरंगाने दिली बघा. उत्तर कार्य उरकून घेतलं. देवानी सगळं तिचं बांडे वासणं, त्याची आंघोळ स्नान स्वच्छता पांडुरंगाने केली. ते लावू नका. आपलं वारकरीच राहू द्या. स्वतः देवाने केल्यानंतर पुन्हा सुनबाई आली. उत्तर कार्य झाल्यानंतर सुनबाई आल्यानंतर म्हणायला लागले गावचे
स्वतः पांडुरंगाने सुनेच्या रूपामध्ये केलं. तुम्ही कोण? हरी मुकुंदा, हरीचा पदा विठ्ठल. विठ्ठल घेऊन आले बा. छोटासा मुलगा होता. ही 3 पिढ्या सांगितल्या तुम्हाला. विश्वंभर बाबा, हरी मुकुंदा, हरीचा विठ्ठल. विठ्ठल छोटा होता. आल्यानंतर घरामध्ये बघितलं कोणी नाही. हरी लहान होता, अगदी लहान हरी. विठोबा 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 म्हणायला लागला, आई का ग आई? सर्वांना बाबा आहेत, मला बाबा नाही. सर्वांना आई आहे, बाबा आहेत, वहिनी आहे, आत्या आहे. आपल्या घरामध्ये कसं काय कुणी नाही आई? सांग बरं आई. आईचा कंठ दाटून आला, बाळा सगळं होतं परंतु पांडुरंगानं उद्ध्वस्त केलं. विठाला विठाला. आपल्या प्रपंचाची वाताहत पांडुरंगाने केली बाळा. असे रागावले हरीचे काय विठोबा. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले, भांड मांडली, भांडणच केलं विठोबाने. का गुन्हा केला होता? माझ्या आजोबाला मरण पत्करावं लागलं, माझे वडील गेले. का देवा असं करता? मानता तुम्ही पुढे सांभाळ करणार का नाही? पांडुरंगाने स्वतः प्रगट होऊन सांगितलं, काळजी करू नकोस, तुझ्या आजोबाला मी वचन दिलेले, तुमच्या परंपरेचा मी सांभाळ करणार आहे. करता 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 मोठे झाले. हरी, विठोबा, विठोचा पदाजी, पदाजीचा शंकर, कान्हया, बोलोबा हे जगद्गुरु तुकोबारायांचे वडील. बोलोबाची वारी सुरू झाली. 16 वाऱ्या केल्या आणि बोलोबाच्या पोटी जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला. जगद्गुरु तुकाराम महाराज की. बोलोबाला 3 मुलं. 1 नंबरचा सावजी, 2 नंबरचे जगद्गुरु तुकोबाराय आणि 3 नंबरचे कान्हया. आता ही 3 मुलं म्हणजे 3 अवतार आहेत, लक्षात ठेवा. वैकुंठामध्ये सभा भरली, मीटिंग. सभा भरल्यानंतर कोणी जायचं? सावजी म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार. तुकाराम महाराज म्हणजे महाविष्णूचा अवतार, अर्थातच नामदेव महाराजांचा अवतार. आणि कान्हया ब्रह्मदेवाचा. प्रत्यक्ष अवतीर्ण झाले. ऐका पुढे. अवतीर्ण झाल्यानंतर हळूहळू हळूहळू परमार्थाला लागू लागले. जगद्गुरु तुकोबारायांच्या वडिलांची बोलोबाची महाजनकी गावात होती. महाजनकी जुना शब्द आहे, जुने शब्द आहेत. महाजनकी, पांडे, देशपांडे, चौधरी, कुलकर्णी हे काय आडनाव नाहीत, ह्या पदवी आहेत जुन्या. आणि महाजनकी याचा अर्थ कुठलं त्यांच्याकडे पद होतं? गावामध्ये मोठा तंटा झाला की समान हक्काने न्याय द्यायचा, ते मिटवायचं काम महाजनकीचं असायचं. पंचक्रोशीमध्ये मोठी श्रीमंती. आपण म्हणतो भिकारी, भिकारी वगैरे काय नाही. महाजनकी होती. ते थकल्यानंतर सावजीला बोलवून घेतलं. विरक्त होते सावजी भगवान शंकराचे अवतार, नको. मग शेवटी जगद्गुरु तुकोबाराच्या गळ्यामध्ये प्रपंच व्यवहार गाठला. व्यवहार गाठल्यानंतर हळूहळू मोठे झाल्यानंतर होत असताना जगद्गुरु तुकोबारायांची वड वैराग्याकडे वळू लागली. ऐका, लग्न झालं कसं? हळूहळू वैराग्य उफाळू लागलं. जगद्गुरु तुकोबाराय तारुण्य वयामध्ये परमार्था लागले. उठलं की सुटलं एकदमच होत, कुठल्या पदाला कोण जात नसतं. एक तुकोबारायांचा जीवनचरित्राचा सांगणारा अभंग आहे बघा, यातिशूद्र केला व्यवसाय. त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय 15 दिवसाच्या एकादशीला टाळ घेऊन उभं राहायचे. कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहायचे. पुढे गाते त्यांची धरावे द्रुपद, लाज म्हणू यायची नाही. आता पाहिलं नवीन आला की त्याला मला फेटाच बांधावा असं वाटत. असू द्या. आरंभी कीर्तन करी एकादशी. एकादशीला कीर्तन करू लागले जगद्गुरु तुकोबाराय. हळूहळू हळूहळू हळू मोठे व्यापार. मग त्याच्यामध्ये लग्न झालं. पहिली रखुमाई, दुष्काळ पडला. जे महाजनकीचं जे देणं खातं होतं, जे वाटलेलं होते लोक देईनात, नुसती घ्यायचीच गाही. दुष्काळानं सगळंच हरवलं महाराज. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, द्रव्य गेले मान गेलं. श्री एका अन्नान्न करिता मेली. अन्नान्न याचा अर्थ दमेचा आजार होता असं सांगतात. आणि मेली. बाईल मेली मुक्त झाली. देवे माया सोडविली. बाप मेला न कळता. हरली संसाराची चिंता. संसाराची वाताहत होऊ लागली. दुसरी मंडळी केली. आप्पाजी गुळवे यांची पुण्यातली.
त्यांचं नाव काय? जिजाई. जिजाई केली. जिजाई केल्यानंतर प्रपंच सुरू झाला. दिल्या काही मिरच्या, बैल घेऊन दिला सासूरवाडीकडून वगैरे. जा तुकाराम महाराज व्यापार करा. मिरच्या घेतल्या तुकोबऱ्याने. बरंच आहे पण आता तुरटक सांगतो. आता कसोटी नाही, वन डे नाही, 2020. 2 मिरच्याचे पोतं घेतले, बैलावर टाकले. बरं इंद्रायणी माता दुथडी भरून वाहू लागली. जगद्गुरु तुकोबराय इंद्रायणीच्या काठावर आल्यानंतर भगवंतांनी सुदर्शन चक्रच लावलं. बरोबर वाट केली सुदर्शन चक्राने. पुढे गेले, कोकणामध्ये मिरच्या व्यापार सुरू केला. कोकणामध्ये गेले, कोकणामध्ये 2 पोते मिरच्या नेले. 1 पोतं सोडलं. बाया लगेच देणार का? आणखी टाका, वरून टाका. 1 पोतं वाटू 1 किलो 2 किलो कोणी घेऊन गेलं. कोणी तसंच नेलं. कोणी उद्या आणून देते, उदार आहे. 1 पोतं झालं. एक असा धटिंगण आला, महात्मा आपला माणूस आला. तू बोल तुझ्या एक पोत्याची किंमत बोल म्हणला. एवढी 1 पोतच उचलन घेऊन गेलं. पैसे उद्या देतो. पोतं घेऊन गेलं वा. आणि जगद्गुरु तुकोबरायच्या हातात काय? दुपाटणं. काहीच नाही, पैसे नाही. लोकांनी तसंच घेऊन गेल्यामुळं भगवंतांनी चौधरीचं रूप घेतलं. मी जे सांगतोय ते महिपती बाबा चरित्र सांगतोय बघा. श्री गुरु शेखर महाराजांनी सांगितलं. असो एका चौधरीचं रूप घेतलं. मुनिमाचं घेतला वा. बरोबर गळ्यामध्ये अशी पिशवी वगैरे घेतलं. चौरफांकूड पैसे वसूल केले. जी 1 पोतं घेऊन गेलं होतं का ती जरा वाढीव होतं. चला पैसे काढा. कायचे पैसे? कुठले पैसे? मी आणल्याच नाही म्हणे मिरच्या. त्या पांडुरंग रूपी चौधरीने काय म्हणलं, पिशवीतला दोर काढला, वरी झाडाला बांधला त्याच्या अंगणाच्या. देतुस का नाही तर तुझ्या दारातच फाशी घेतो म्हणलं. त्याची बायकोच दावत आले, असं काही करू नका, लवकर पैसे देऊन टाका. सगळे पैसे वसूल केले. एक शंकराचं मंदिर होतं, तिथं तुकाराम महाराज बसले होते. तुकाराम महाराजाला पैसे आणून दिले. तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं, जा तूप घेऊन ये. मोठं चरित्र आहे गोड. तिथं स्वयंपाक केला. भगवान शंकर वेड्याच्या रूपात आले आणि जेवण केलं. हळूहळू संसार चालू लागला. जगद्गुरु तुकोबराय हळूहळू परमार्थ दिशेने वाटू लागले. वैराग्याने उसंडी मारली. करता 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 जगद्गुरु तुकोबराय एक दिवस भामनाथावर गेले. भामनाथावर गेले आणि प्रत्यक्ष पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. जगद्गुरु तुकोबरायांच्या भजनाची जागा 3 डोंगर. देहूच्या बाहेर गेलात ना 3 डोंगर आहेत. कधी पहा. एक भामनाथ, दुसरा भंडारा आणि तिसरा घोराडेश्वर. तपोभूमी आहे बघा. कधी गेल्या ना तुम्ही तिकडे बघत जा. दर्शनाला गेले की नुसतं त्याच्या डोक्यावर गुलाल उधळून फिरू नका इकडं माघारी. कधी असं बघत जायचं माणसाने. अशी तपोभूमी आहे. हळूहळू पाकचा साक्षात्कार झाला आणि वैराग्याने उसंडी मारल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय भामनाथावर गेले. हळूहळू त्यांचे 14 टाळकरी झाले. एक दिवस अशा प्रकारचे जगद्गुरु तुकोबराय भजन करू लागले. जगद्गुरु तुकोबरायचं भजन म्हणजे कसं? पांडुरंग ध्यान पांडुरंग मन. बोला पांडुरंग ध्यान पांडुरंग मन. जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्यान पांडुरंग मन. पांडुरंग ध्यान पांडुरंग मन. जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृती पांडुरंग. पांडुरंग ध्यान पांडुरंग. जागृतीत स्वप्नात सुषुप्तीमध्ये जगद्गुरु तुकोबरायचं नामस्मरण सुरू झालं. पांडुरंगाच्या आज्ञेनं जगद्गुरु तुकोबराने कवित्व सुरू केलं. गाथा लिहू लागले. जगद्गुरु तुकोबरायांचे लेखक जे जगद्गुरु तुकोबराय म्हणत बोलत होते ते 14 टाळकऱ्यांनी
लिहून काढलं बघा. त्याच्यापेक्षा सुदुंबरे नावाचं गाव आहे तिथं, संताजी जगनाडे यांचं, ते लेखक आहेत. खडुस्य, गंगाराम मवाळ, रामेश्वर भट असे 14 टाळकरी आहेत बघा. शेवटी त्यांनी अभंग लिहून काढलेले आहेत अशा प्रकारे. मग असं कवित्व जगद्गुरु तुकोबार यांची कीर्ती पसरू लागली. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, पडल्यानंतर जगद्गुरु तुकोबार यांची कीर्ती दक्षिण भारतातले प्रकांड पंडित, वेद मुखोद्गत ज्यांचे होते असे रामेश्वर भट्ट वाघोलीकर यांच्या कानावर आहे गेली. आले, कुणब्याचं पोर तुला कोणी अधिकार दिला वेदाचा अर्थ कवित्व करण्याचा? आले, अनेक नाना प्रकारचा जगद्गुरु तुकोबारायला रामेश्वर भट्टाने छळ केला. बघू तुझं कवित्व कसं आहे ते. तुकोबारायांनी सात्विक अंतःकरण त्यांच्या हातावर दिलं. बघा भूदेवा, रामेश्वर भट्टाने मागचा पुढचा विचार न करता इंद्रायणीच्या डोहामध्ये निघून बुडवून टाकलं. कसं? दगड बांधून बुडवून टाकल्या वह्या. पुढे ऐका, चरित्र खूप सुंदर आहे बघा. इकडे बुडवून टाकल्या. बुडवून टाकल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी अनुष्ठान टाकलं. अनुष्ठान रात्रंदिवस हाडाचे काळ केले. बहुजन समाजाकरता बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जगद्गुरु तुकोबाराने आधी करून 14 टाळकऱ्यांनी अनुष्ठान त्या इंद्राणीच्या काठावर मांडलं. कुठे आहे डोह माहिती आहे का तुम्हाला? आता गाथा मंदिर बांधलेलं आहे ना, त्याच्याच पलीकडून डोहा आहे बघा. तो डोह तिथं डोहामध्ये बांधून खाली बुडाल्या. जगद्गुरु तुकोबाराने 13 दिवस निश्चक्र केलं. महाराज केल्यानंतर हे वह्या बुडवले. महात्मे वह्या बुडवल्या, सर्वांना माहिती असणारं चरित्र आहे. ते बुडवून पुन्हा ते निघाले अनगड, आपलं रामेश्वर भट्ट. ते अनगडशाच्या मळ्यामध्ये बगीच्यामध्ये गेल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य माथ्यावर होता. बागेमध्ये गेले आणि त्याने अंगावरचे कपडे काढले आणि त्या विहिरीमध्ये उडी टाकली पोहण्याकरता, आंघोळी करता. विहिरीमध्ये आवाज आला आणि अनगडशा पळतच आले. ते फकीर होते, जातिवंत फकीर होते. त्यांनी सांगितले की महाराज कृपा करून या विहिरीमध्ये स्नान आंघोळ करू नका. या पाण्याची उपलब्धी फक्त देवपूजेसाठी केली जाते. कृपा करून तुम्ही माझं ऐका. ऐकलं नाही महाराज. अरे असे सांगणारे पुष्कळ भेटतात. कुणाला सांगतो तू? मी प्रकांड पंडित दक्षिण भारतातला आहे, मला काय समजतो तू? ऐकलं नाही महाराज. ओढी टाकली. तो पण फकीर होता, जातिवंत फकीर. जातिवंत फकीर कुणाला म्हणतात? जाता जाता सांगतो तुम्हाला. कुठलीही मागची फिकीर करत नाही त्याला फकीर म्हणायचं. आणि मागची फिकीर करतो तो तर गाढवच आहे असं म्हणतात. सांगू का तुम्हाला उत्तर? फकीर हो कर फिकीर करता है, वो तो साला गद्दा होता है. कबीर महाराज म्हणतात तो गाढव आहे. फिकीर हो कर, उगा लुंग्या लावायचे देवाला, गावाला जगाला लुटायचं. असे जगलुटे भरपूर आहेत. मी नाही सांगत बुवा. बहुरूपी धरी संन्याशाचा वेश आणि पाहुणे तयास धन देते. बघा आया बाया कुठल्या एखाद्या मागत करी आलं भगव विट माय देवाच्या रूपातच आले. आता काय बोला. चला, फकीर जातिवंत होता. ऐकलं नाही ना? पोहत होता. वरून त्या फकीराचा अधिकार सामान्य नव्हता. चांगला ऐका, पुन्हा पुन्हा सांगणार नाही मी. अजूनही जगद्गुरु तुकोबारायांची देहूर पंढरपूरला पालखी जाते आणि तिथे आरती होते. मग पुन्हा पालखी पुढे आरती. एवढा मोठा अधिकार आहे त्यांचा. ते जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य होते. फकीर हे चांगलं डोक्यात राहू द्या. आपल्या लोकांना लय जातीयता करून टाकल्या. जातीवाद नाही बुवा. कबीर मोमिन लतीफ मुसलमान कोण थे? सेना नावी जाण विष्णुदास. हे देवाचे भक्त होते. तसा हा अनगड शहा फकीर. काय म्हणलं नाव मी तुम्हाला? फकीर. तोच सांगितलं का अगोदर नाव तुम्हाला? फकीर. त्यांनी वरूनच शाप दिला. ऐसे ही डुबते रहो, ऐसे टहरते रहो. शापत देऊन टाकला महाराज. आंघोळ वगैरे झाले, पोहायचं झालं आणि वरती यायला लागले, पायऱ्या चढायला लागले. अंगाचा दाह सुरू झाला. बघबग जळजळ अंग खाजायला लागलं. त्रिविध तापापेक्षा महाराज अंगाची लाही लाही व्हायला लागली. तडपड सुरू झाली, तगमग सुरू झाली.
पुन्हा उडी मारायची पाण्यामध्ये. जोपर्यंत पाण्यामध्ये असायचं ना बरं वाटायचं. पाण्याच्या बाहेर निघाले की तगमग तडपड लाही लाही व्हायची. शिष्यमंडळ म्हणायला लागले आपले गुरु महाराज लई पोहायचा आनंद घेतात की काय. जाऊन बघितलं, मला तुम्ही वाचवा म्हणे. आता शिष्यमंडळाने वस्त्र आपले घेतले, पांढरे धोतर उपारणे वगैरे अंगाला गुंडाळलं, डोक्यावर झारी भगवान शंकरासारखी धरलीने त्यांनी सांगितलं, मला आता उचला आणि कुठं न्या. मला ज्ञानोबारायांकडे घ्या, ज्ञानेश्वर महाराजांकडे. कुठे? आळंदीला घेऊन जा. आता इथं मार्मिक चिंतन आहे बरं का. जरी रामेश्वर भट्टाने तुकोबरायांच्या वह्या बुडवलेल्या असल्या तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावर त्यांची निष्ठा होती. आता मला या जगात कोणी तारणार नाही माऊलीशिवाय. आणि माणसाला संकट समयी, अंतकाळाच्या समयी तेव्हाच देव आठवतो. अगोदर वाटतं माझा पप्याचा बाप खंबीर आहे, माझे पूर्व बलदंड आहेत, माझ्या पुरी काही कम पडू देणार नाही. जेव्हा यम मानगटीला धरतो असा, आता माझं कोणी नाही देवा. म्हातारे काही माणसं माझ्या मागे आहेत, महाराज आम्हाला कुठेतरी न्या, जगणं मुश्किल झालंय. तुला न्या मला खोरड्या हिरीत नेऊन टाकायला. नदीत का म्हणलं नाही, नदीत अजून पाणी आहे हो. तसं ते जिवंत पोहून बाहेर येईल, खोडीचे राहते. काय करीता. कसं तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला आळंदीला आणलं. कसं आणलं असेल ते अंतर तुम्ही जाणा, चरित्र आहे. आणल्यानंतर सोडलं, जसं लेकरू माईकडे पळत जातं, पळत गेले आणि साष्टांग दंडवत लोटांग घातला. माऊली मला वाचवा, क्षमा करा माझ्याकडून, मला काहीतरी मला वाचवा, माझ्या अंगाचा दाह कमी करा माऊली, तुमच्याशिवाय मला कोणी नाही. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी आयुष्यामध्ये मोठे पण घेतलंच नव्हतं. ऐका, एवढे मोठे जगतातला अद्वितीय ग्रंथ लिहिला ज्ञानोबारायाने, कधी स्वतःच मोठे पण लिहिलं? अरे जो ग्रंथ झाला तो कसा झाला? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येत माझे जीव उरले पायी कप. ज्ञानेश्वरी लिहित असताना ज्ञानोबारायांचे उद्गार बघा किती नम्र आहेत, किती नम्र आहेत. आपण नम्र नाहीत, आपण नम्री आहेत. नम्र बघा किती. ये रवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजिवळू असे. हे ज्ञानोबारायांचे उद्गार आहेत. आपल्याला उगं थोडंच येतं. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी, मजवुनी ज्ञानी कोणी असा छाताड पुढं काढून चालतो, असा बखांडा देवा छाताडात असो. ज्ञानोबारायांनी आतून दृष्टांत दिला. आता चांगला ऐकायचा सर्वांगाचे, तुम्ही चांगला ऐकताय म्हणून चांगलाच सांगतो. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये भाग्य जे लाभलं तर इतर संतांमध्ये नाही. चांगला ऐका. आपलं जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये जे भाग्य लागलं ते इतर संतांच्या जीवन चरित्रामध्ये भाग्य नाही. जगद्गुरु तुकोबरायांचं भाग्य कशावरून मोठं आहे का? जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन, महिमा पूर्वकालीन संतांनी वर्णन केला, समानकालीन संतांनी वर्णन केला, उत्तरकालीन संतांनी वर्णन केला. आणखी मराठीत फोड करून सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं, समानकालीन संतांनी वर्णन केलं, पूर्वकालीन नाही. ज्ञानोबारायांचं वर्णन त्यांच्या समानकालीन संतांनी केलं. सांगा समान काळात ते संत ज्ञानोबारायांच्या. गोरोबा काका, पुन्हा चोखोबाराय, नामदेवराय, हा सावंत महाराज, हा सावता महाराज. समानकालीन संतांनी वर्णन केलं, उत्तरकालीन संतांनी वर्णन केलं. तुकोबारायांनी, नाथरायांनी, निळोबारायांनी. सांगा पूर्वकालीन संतांचं वर्णन कोणी केलं? परंतु माझ्या तुकोबारायांचं एवढं भाग्य आहे की पूर्वकालीन संतांनी वर्णन केलं. म्हणजे कोणी? ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. बघा, ज्या वेळा अंगाचा दाह सुरू झाला त्यावेळा ज्ञानोबारायांनी समाधीतून त्या धरणेकऱ्याला उपदेश केला. त्याला धरणेकऱ्यास उपदेश असं गात्यामध्ये एक प्रकरण आहे. प्रकरण कर्जमाफीचं प्रकरण नाही, डोक्यातून काढून टाका, ते मिळणार नाही कुणाला आता.
प्रकरण आहे धरणे करायला उपदेश. मग ज्ञानोबराने सांगितलं तुमच्या अंगाचा जो दाह होतोय संत महात्म्याची माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची काहीतरी तुमच्याकडून निंदा झालेली आहे म्हणून तुम्हाला बाधा होतीये. त्याची तुझं काही घडली रे निंदा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून या बाधा झाली सारख्या साधू महात्म्याची तुमच्याकडून निंदा झालेली आहे म्हणून तुमच्या अंगाचा बाधा झाली, तुमचा दाह होतोय. तुम्ही तुकोबारांची निंदा करता. तुकोबाराय कोण आहेत तुम्हाला माहित नाही. ते श्रेष्ठ आहेत, ते प्रिय आहेत, ते आमच्यापेक्षा थोर आहेत. नव्हे नामदेव महाराजांचा अवतार आहेत. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, सर्वा श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, माझो अवतार नाम याचा, ते नामदेव महाराजांचे अवतार आहेत. ते श्रेष्ठ आहेत, प्रिय आहेत, थोर आहेत. तुम्ही त्यांची निंदा करता. हे ज्ञानोबरायांचे उद्गार आहेत. जसे ज्ञानोबरांनी रामेश्वर भट्टांना सांगितलं तसं रामेश्वर भट्टाने जशाच तसं उत्तर लिहून ठेवलेलं आहे बघा. काय करता मागचा पुढचा विचार न करता रामेश्वर भट्टांना रामेश्वर भट्टही निघाले. मला जवळ घेतात का नाही तुकोबाराय. नाक मुठीत धरून शरण यावं लागलं तुकोबारायला. त्या प्रसंगातले अभंग आहेत. मनोगत जाणलं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी. रामेश्वर भट्ट पुढून येत होते. त्या प्रसंगातले अभंग आहेत. प्रसाद रूपाने जगद्गुरु तुकोबारांनी रामेश्वर भट्टांना एक अभंग दिले. प्रसाद रूपाने अभंगाचे बघा कसे आहे. जगद्गुरु तुकोबारांनी म्हणतात, अरे बाबा चित्ताची शुद्धता झाली ना सर्व काही ठीक होतं. ते अभंग दिले आणि ते अभंगाचं एक चरण सांगतो. भरपूर अभंग आहेत. तुम्ही मला तेवढेच्या तेवढे तुम्ही सांगा. तेवढेच्या तेवढे तुम्ही सांगितल्यानंतर मांडवावरून जाते. नाही तेवढं दाट पेरल्यावर कंसालाच बारीक पडेल. एक चरण सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाते सर्पतया. रामेश्वर भट्टाला म्हणतात तुकोबाराय चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध माणसाचं झालं शत्रू सुद्धा मित्र होतो. व्याघ्र म्हणजे वाघ सुद्धा काही करू शकत नाही आणि सर्प सुद्धा काही करू शकत नाही. आणि तुम्हाला बघा परमार्थात नेमकं चित्तच लागतं. आणि एकदा रे बाबा चित्त निर्मळ झालं आपलं, हे चित्त इथली घाण निघून गेली, देवाला सांगावं लागत नाही इथं या म्हणून. गो तुका माने चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ रायते. बोला येऊनी गोपाळ रायते. तुका मध्ये शुद्ध झालं की देवाला बोलवावं लागत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवो ने गोपाळ राहे ते देव आपोआप येतात. ते अभंग वाचले कोणी? रामेश्वर भट्टाने ते अभंग वाचले. स्वतः रामेश्वर भट्ट कबुली देतात. ते अभंग वाचल्यानंतर माझं काय झालं म्हणे, रामेश्वर त्यांच्या समागमे, हो त्यांच्या समागमे झाले हे आराम देह माझे, झाले हे आराम देह माझे. शांत झाले आणि जगद्गुरु तुकोबाराला शरण गेले. एकनिष्ठ भक्त बनले. एक 14 टाळकरी बनले. आता इकडं काय झालं ते सांगतो. वह्या बुडवलेल्या होत्या. 13 दिवस झाले. दृष्टांत दिला. स्वतः भगवंताने स्वप्नात जाऊन सांगितलं की काळजी करू नका त्यांच्यावर, आपला गंगाराम मवाळ त्यांना
स्वतः भगवंतानी इंद्रांच्या रूपेत ते दगड बांधून टाकले होते ना गाथा, ते वरती आणल्या आणि तुकोबरायांच्या हातात दिल्या. आनंदच आनंद झाला. पुंडलिक वरदा गाथा हातात दिला. 13 दिवस झालं जगद्गुरु तुकोबरायांनी आत्मक्लेश झाला. कसं तुकोबराय म्हणतात, 13 दिवस झालं तर मला पांडुरंगाने कसलीही प्रकारची वेदना, कृष्यपणा काही जाणवलं नाही, दुःख मला काही होऊ दिलं नाही. आणि गाता बुडवून टाकला होता, तो गाता सुद्धा कोरडाच्या कोरडाच निघाला. इतके देवा तुमचे माझ्यावर किती उपकार आहेत. आता इथून पुढं तुम्हाला मी त्रास देणार नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कुठलंही संकट माझ्यावरती आलं तर मी तुम्हाला कष्ट करणार नाही. आता मानवर कोणी सुरी ठेवली तर देवा, हे चरित्रामधलं उदाहरण सांगतोय तुम्हाला बरं का. एवढा जरी माझ्याकडे वेळ आली तरी तुम्हाला देवा त्रास करणार नाही. माझ्याकरता तुम्ही गाथा कवटाळून धरलात, पाण्यामध्ये ओला सुद्धा होऊ दिला नाही, असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. आणि कसा वरती आला, जळी दगडा सहित वया, 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 दगडा सहित वया, दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, दगडा सहित वया, दगडा सहित वया, दगडा सहित वया, तारे येल्या जैस्या लाया. दगडाला बांधून तुकोबरायांचा गाथा पाण्यात बुडवला. आता इकडे लक्ष, जे अभंग दगडाला तारतात, झालं कीर्तन, एवढं बी लक्षात ठेवलं तर भरपूर झालं. जे अभंग दगडाला तारतात ते आपल्याला का तारणार नाहीत? हा, फक्त आपण तिथं जवळ गेलं पाहिजे त्याच्या. मग त्या दगडाचं स्मारक म्हणजे शिळा मंदिर आहे बघा. आता पुढं आहे का बरं का, इतर वेळेचं कीर्तन वेगळं आणि आजचं प्रासंगिक कीर्तन वेगळं. बसा आत्याबाई, चालल्या का? जाता तरी सुखी जाऊ. ऐका ऐका, मोठं मार्मिक चिंतन आहे. तोला मोलाचे श्रोते आहेत म्हणून तुमच्या पुढे टाकतोय, तुमचं अंतःकरण बंद. जगद्गुरु तुकोबरायांची शिळा होती, एक शिळा. शिळेवर जगद्गुरु तुकोबराय भजन करायचे. मागणी सुद्धा नामदेव महाराज गोड अभंग आहे. थोडं थोडं स्वर द्यायचा बरं का. ते जुन्या बँडवाल्यासारखं माझं काम आहे. जुने बँडवाले असायचे ना, काय सांगा बरं, जुने बँडवाल्याकडे कुठले कुठले, त्याला काय म्हणायचे? सूर. एक काय असायची? पिपाणी, एक डोलकर, तिसरा अजून खुळखुळा. बस एवढंच, परंतु मजा वाटायची, आनंद वाटायचा. गाव असं कानात टाव करून ऐकायचं. ते पिपण एक भोंगा स्वरामध्ये, ही गाल फुगायचा, ही गाल फुगायचा, ही गाल फुगायचा, ही गाल फुगायचा, बंदच नाही. आम्ही एवढे खुडीचे लहानपणी की त्याच्या पुढे चिंच घेऊन जायचं, ते पायानं असं करायचं, तसं लागत, स्वर लागत. रंग शिळा, शिळा सांगतो, शिळा. ऐका, नामदेव महाराज म्हणतात, देवा पुढच्या जन्मात तुला काय करायचे ते कर. संतांची मागणी किती गोड आहे बघा.
तुला काय करायचे तुला मनाला वाटेल ते कर, कुत्रा कर, झाड कर, वृक्ष कर, काय कर, मला रंगशिळ्या करायचे, दगड बी कर. दगड जर करायचा असेल दगडाच्या जन्माला घाल, परंतु रंगशिळेच्या दगडाचा जन्म घाल. पाषाण करसी तरी रंगशिळाची निमिसे, तुझ्या दारी वसे आईसे करी. तुझ्या दारातला दगड कर, रंगशिळा कर. उगाच कुठल्यातल्या बंगल्याचा रंगशिळा करू नको, तिथं चपलाचे जोड्याचे कशाला तोड माझ्या अंगावर. काय भाग्यवान रंगशिळा असेल. जगद्गुरु तुकोबराय एका रंगशिळेवरती बसून भजन करायचे. ऐका बरं का, भजन करत असत. मग त्यावेळेला हिरे माणिक मोती पाचू असलेले तिथं आणून ठेवले. खरंच तुकोबरायांचं वैराग्य बघूया म्हणून वैराग्य बघून ठेवले. गेले तुकोबराय बसणार तर बघितलं तुकोबराने, अरे रे रे, तुकोबराय म्हणले आता तू विटाळलीस म्हणे. आव ती रंगशिळा अशी उडाली, इंद्राणीत गेली, बुडाली आणि पुन्हा वरती आली. आज महाराज आते का शुद्ध झाले का नाही सांगा. ह्याला रंगशिळा म्हणतात. विठाला त्याला शिळा मंदिर म्हणतात. मंदिराच्या पलीकडून गेलात नाही का अशी मूर्ती आहे आणि ती शिळा ठेवली बघा पाठीमाग. जरा बघत जा. उगाच देव दिसला की कुठल्याही तोंडात खोसू नका ते पेढे लाया हे त्याच्यावर. चला गाथा, ज्याला असेल गाथा काय माथा, ज्याला असेल माता तोच वाचेल गाथा. ज्याला नाही माथा नाही वाचणार गाथा, तो खाईल संसाराच्या बायकोच्या लाथा. विठाला गाथा म्हणजे वर्तमानपत्र, कादंबरी, पुस्तक, पेपर समजू नका बुवा. प्रत्यक्ष भगवान परमात्मा याचं रक्षण करतात. ऐका, मधला काळ थोडा यौवनाचा आला होता. खूप तकलीफ दिली, त्रास केला लोकांनी. आणि मला वाटतं त्रासात कुठल्या संतांना त्रास दिला नाही. थोडेसे आकलीचे मेंदू जरा पगडीवाले होते मधीच. काही समाजवादी लोकांनी जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग थोडेसे विक्षेप केला त्या काळामध्ये. तुकोबरायांच्या काळामध्ये होतेच ना, तुकोबराचेच अभंग चोरायचे, स्वतःच नाव घालायचे. सालो म्हणे असे होते घालायचे मध्ये. आणि माल खपवायचे यांच्या नावानं. करता 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 असंच काहीतरी झालं. आताचा तुम्हाला हयात सांगतो बरं का. हयात मायबाप हयात, नाथ महाराजांचा बारोड आहे तिथं. म्हणजे हाता काय चालेल थोड्या काळाचा. देवडी करायचा करा गाता कोणी बघितल्या का बरं? आहे का कोणी म्हातारा जुनं बुवा इथं? देवडी करायचा गाता प्रसिद्ध आहे बघा. कधी बी ग्रंथ आणताना ना उगला आकलीचे कांदे उग गांजा फुक्याचे कधी ग्रंथ आणायचे नाही घरात. बिड्या ओढलेले जीव ते काय करतात माहिती आहे का, आपलेच पुस्तकं गोळा करतात. किती 50 पुस्तकं गोळा करतात. 50 पुस्तकातलं वेगळं वेचतात आणि 51 तयार करतात आणि करा प्रकाशन ह्यांचं. काय तुझं डोंबलं प्रकाशन करा का? कधी बी ग्रंथ वाचायचे. प्रासादिक, प्रासादिक याचाच अर्थ देवाने प्रसाद दिलेला असे प्रासादिक ग्रंथ. हे काय आहे ना, त्या प्रेसवाल्याला उरकायचं असतं आणि तुम्हाला पारायण करून निघायचं असतं, गुंडाळायचं असतं. आणि पारायण करणार तुझ्या किती झाल्या रे बाबा? अजून घराला नाश्ता येणार 10 वाजले. ह्याला डोंबल्यात पडतं पुण्य. जातिवंत वारकऱ्यामध्ये जा, काय पारायण, काय त्यांच्याकडे ग्रंथ असतात, खरं फल मिळतं. ऐक मला सांगायचे प्रासादिक ग्रंथ कसा असतो. देवडीकरांनी काय केलं, असे निखारे ठेवले एका बाजूला. बेसळ झाला गाता. निखारे कोळशे तप्त केले, गाता पुढे धरला. वाचायचे, जिभीवर ठेवायचा निखारा. ऐकताय ना तुम्ही? जो अभंग वाचल्यानंतर जो निखारा पोळला नाही, तुकाराम महाराजांचा अभंग, आणि ज्या निखाऱ्याचा चटका वाचून बसला की अभंग बाजूला काढायची. अशी शुद्ध प्रत आहे. म्हणून त्या देवडीकराची गाता प्रत शुद्ध आहे. विठाला विठाला अशी जगद्गुरु तुकोबरायांची कीर्ती पसरली बुवा. पसरता पसरता पसरता
आता बरंचसं सांगण्यासारखं आहे. त्या काळचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. अजूनही शिवाजी म्हणल्यानंतर अंगाला काटा येतो. त्याचं कारणच असं आहे, जगाच्या पाठीवर जाणता राजा त्यालाच म्हणायचे. बाकीचे जाणता राजा नाही, खायाचे राजे. ऐका, शिवबांच्या कानावर कीर्ती गेली आणि छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबाराच्या कीर्तनाला येऊन बसले. चांगला इतिहास आहे बरं का हा. इतिहास खरोखर आहे, कुण्या माथे फिरून लिहिला नाही. मैपती बाबाचं चरित्र बघायचं. जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनात शिवाजी महाराज येऊन बसत असत. त्यांचे प्रधान अष्टमंडळ आलं आणि तुकोबाराचं कीर्तन ऐकून शिवाजी महाराजाला वैराग्य झालं. वैराग्य झालं. चांगला आहे का कीर्तन, थोडं राहिले. आजचं कीर्तन वेगळं आहे. जिरक टोप डोक्यावरचा खाली ठेवला, कमरेची तलवार बाजूला ठेवली, राजभूषण काढून ठेवले, सामान्य वेश घेऊन बसू लागले. अंतःकरणामध्ये वैराग्याने वैरांगी धारण झालं अंतःकरणात. बस बाह्य शत्रू मारण्यापेक्षा आता अंतरशत्रूशी आपल्याला युद्ध करायचे म्हणले शिवाजी महाराज. बस धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशू सर्व मिथ्या हे जाणू शरण रिगा देवाची. वैराग्य झालं. छत्रपती शिवाजी महाराजांना वैराग्य त्यांचं बाहेरंग पाहून प्रधानजी जागे झाले आणि गडावर बातमी कळाली. इकडे बघा श्रीकांत महाराज, गडावर बातमी आईसाहेबाला कळवली. आऊसाहेब, आपले राजे आता राजे झाले नाहीत, तर तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकून त्यांना वैराग्य झालेलं आहे. आऊसाहेबांनी कंबरच कुसली. महाराज आता ऐका बरं का, काय शिवाजी महाराजांच्या आईचं नाव. 2 जिजा नसत्या या महाराष्ट्राला लाभल्या ना, आपल्या महाराष्ट्राचा तुर्कस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान झाला असता. 2 जिजाबाई फार महत्वाच्या आहेत इतिहासातल्या. कुठल्या कुठल्या? एक शिवरायांची आई आणि तुकाराम महाराजांची. बरका जिजाबायांनो, एवढं लक्षात ठेवा. मालकानं किती कमवून आणू द्या, काही न करू द्या, घरामधला मुलगा किंवा मुलगी घडवायची तुमच्या हातात आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे. मदालासाचा विचार करा. अनेक शूर योद्धे झाले बुवा. कोणामुळे झाले? आईमुळे झाले. आईमुळे. आई बिघडली की घरच बिघडलं. प्रमाण कशेत बघा. पोरग वात्रट निघालं, बावळट निघालं, तापदार निघालं की संतांनी दोष कुणाला दिला माहितीये का? काय माय गेली होती भूतापाशी, 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 हरी नय मुकाशी अरे बुढा. कानात शिसवतावा असे शब्द आहेत. वाचायचंय ना, लय पवित्र होऊन वाचावं लागत. तुझी काय माय भूतापाशी गेलती का? माईला दोष दिला काढून. अन्यायताचा नव्हे वाय चाळा, माय बापे तेव्हा न साधी वेळ. लय मटेरियल उग त्याचा बाप तसा ते कसन हे काही सांगू नका. उगा गप्प बसा. कारण आम्ही उग गोंजारीत असतो. कायला उग आपलं पाकिट घेऊन आपण जायचं. खरं बोललं की खोट्याला राग येतो, असंच ना. पण खरं ऐकायची सवय ठेवा. माणसाच्या जीवनामध्ये ना खरं त्रासदायक आहे, पण परिणामाला लय भारी आहे. कडुलिंबाचा पाला कडू आहे, पण परिणाम कसे आहेत? संतांना काय करायचंय बरं तुमचं? तुमची कळवळा येतो म्हणूनच गाता लिहिला ना. बघा ऐका. म्हणून जिजाबाईला सांगितलं, आऊसाहेबांनी कंबर कोसला. कंबरच अशी पदर खोसला. महाराज निघाले. गेली जगद्गुरु तुकोबारांची भेट घेतली. महाराज एकुलतं एक पोरगा आहे, लग्न नाही अजून, काय नाही. स्वराज्याकरता खूप तपश्चर्या केली. रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगितल्यात माझ्या शिवबाला. नंगा नाच चालू आहे महाराष्ट्रामध्ये.
माझ्या महाराष्ट्राचं कसं होईल? की पडलेलं स्वप्न रंगवलं. महाराज तुम्हाला मी शरण आले. राज्यकारण कसं चालवावं सांगा. मग जगद्गुरु तुकोबरायांना पावलं. वा ऐका, जगद्गुरु तुकोबरायांनी बरोबर शिवबरायांना सांगितलं, आता बस, मी बरोबर वातावरण तयार करतो. पुढच्या दिवसापासून जगद्गुरु तुकोबरायांनी विषय बदलला. शिवबांना सांगितलं, शिवबा, ज्यानं त्यानं काम तेच करावं, ज्याचं काम तेनच करावं. बस, आपल्या कुळधर्माचं रक्षण आपणच केलं पाहिजे. कुळधर्मे वाढे ज्ञान, कुळधर्मे वाढे मान. त्या प्रसंगातले अभंग आहेत बघा. छत्रपती शिवाजी महाराजास केलेला उपदेश, त्या अभंग. कुळधर्माचं संरक्षण करा. तुकाराम महाराजाचं कीर्तन होतं महाराज, किती आमच्या सारखाच आहे का? आम्ही कीर्तन करायला अर्धे तर झोपतच राहतात मला. काय सांगितलं तुकोबरायाने? शिवबा, आम्ही या जगामध्ये अवताराला आलो ते धर्माचं रक्षण करण्याकरताच. तुम्हीही अवताराला आलात ती धर्माचं रक्षण करण्याकरताच आलात. उठा, उचला जिरे टोप, हातात तलवार घ्या, घडवा उभा महाराष्ट्र. आम्हीही त्याच कारणाकरता आलेलो आहे. धर्माचे पालन करणे धर्माचं रक्षण करायचं नाही. मग का करा, काय करा? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंड्याचं खंडन करणं ह्याला धर्म म्हणा. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन फिरे, नाही बिडवाड तुका म्हणे जाना थोर. असं जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनचरित्रातले अनेक प्रसंग तुम्हाला सांगता येईल, अशा प्रकारचे आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या वह्या तारल्या. जळी दगडा जहित वह्या, तारिल्या जैशा लाया. हे जगद्गुरु तुकोबरायांचं सामर्थ्य आहे महाराज. महिमा त्यांच्या नामाचा इतकं महिमा आणि सामर्थ्य जगद्गुरु रामेश्वर भट्ट अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. तुकाराम 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 तुकाराम, वा 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 वा, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम.
तुकाराम नाम घेता का पेयम. नुसतं तुकाराम 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 म्हणा बर का माता माऊल्यानं. नुसतं तुकाराम म्हणा. कोणी म्हणेल माय पप्प्याच्या बापाचंच नाव आहे तुकाराम. तुकाराम पहिला शब्द आहे तुकाराम. त्याचा विग्रह केला तर काय होतो बघा. तुक अधिक राम बरोबर तुकाराम. तुकाराम म्हणजे काय. तुक म्हणजे तोकडा. थोडा राम, रामाचा तुकडा, रामाचा थेंब, रामाचा विभाग, याचा अर्थच तुकाराम. रामाचा तुकडा आता थोडा राम. रामाचा अंश जे अंशीमध्ये असतं ते अंशामध्ये असतं. चला रामामध्ये जे सामर्थ्य नाही, अजून थोडंसं पुढं हातभर सांगतो. जे देवामध्ये सामर्थ्य नाही, देवापेक्षाही हातभर एक काकणभर संतांचं श्रेष्ठत्व आहे. ते तुकाराम महाराजांचं श्रेष्ठत्व आहे. तुम्ही जागे आहेत ना. सांगू का तुकाराम महाराजांचं हातभर काकणभर श्रेष्ठत्व सांगू का. नाही ना ते तिकडे येणारच आहे. मी तुमच्याकडे घेऊन कॅमेरा. विठाला विठाला. परंतु कसे थोरेत सांगावं लागेल ना. ऐका तुकाराम महाराज कुणाचे अवतार आहेत. महाविष्णूचे. कशावरून. भट्टद्विजा तुका विष्णू. बरोबर 1 नंबर तुम्हाला उत्तर. तुम्हाला 1 रुपये बक्षीस कीर्तन संपल्यावर. वा 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 चांगला वार करे बर का. म्हणे रामेश्वर भट्टद्विजा तुका विष्णू नव्हे दुजा किंवा नाही दुजा. ह्याच्या उत्तर आलं विष्णूचे तुक त्यज्यते. म्हणजे तुक याचा अर्थ सांगितलाय भरण पोषण करणारा. जसं प्रभू भगवान विष्णू सगळ्या विश्वाचं भरण पोषण करतात. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंबर त्याचे निरंतर ध्यान करीत. तसेच तुकाराम महाराज काकणभर श्रेष्ठ आहेत. देवापेक्षाही संतांचा महिमा काकणभर श्रेष्ठ आहे. थोडं सांगतो आणि मी कीर्तन सेवाकडे निघतो समाप्तीकडे. चला अवतार प्रभू रामचंद्राचा घ्या. प्रभू रामचंद्राच्या जीवनचरित्रातला एक प्रसंग डोळ्यापुढे आणा. कुठला आश्चर्यकारक प्रसंग कुठला आहे तर लंकेवर विजय मिळवण्याकरता प्रभू रामचंद्राने कुणाचं सहकार्य घेतलं. वानराचं, हनुमंतरायाचं, सुग्रीवाचं आणि वालीचं. वालीचं बी का नाही. मला वाटतं वालीचं घेतलं. कधी कधी चालता चालता असं 8 तास काढावं लागत. म्हणजे ऐकणारे भानावर का कळत. चला वानराचं सहकार्य घेऊन लंकेवर विजय मिळवला. परंतु सगळ्यात मोठं कर्तृत्व सामर्थ्य रामानी भारताच्या आणि श्रीलंकेच्या मध्ये काय आहे. समुद्र आहे. मग तिकडे जाण्याकरता काय बांधला रामाने. सेतू बांधला. कशाचा बांधला. कशा तरी म्हणा. मी काय तुमच्यावर गुन्हा करणार नाही. केस तसं काय सातबाऱ्यावर मनात बर बोला. बोलल्यानंतर मला राग येत नाही. बरं योग्य तेच बोला महाराज. हा दगडाचा. वाह एकच नंबर. एकच नंबर. नसता तुम्ही म्हणाल आमच्या उसाला गाडी कधी लागणार आहे. इथं महाराजाच्याच उसाला गाडी नाही तर तुमच्याकडे कुठे. कशाचा सेतू बांधला. हे माझं वचन नाही. रागवे सागरात पाषाण तारिये रे. रागवे तुकोबाचे आभांगर
रामचंद्राने त्या समुद्रावर पाण्यावरती दगड तारले आणि गेले, विजय मिळून आले. राघवे सागरात पाषाण तारिले. आता पुढे ऐका बर का. तुका तुका राम से दो अंग एक नाम. एका कवीने खूप सुंदर वर्णन केले, खूप सुंदर बघा. तुका तुका राम से दो अंग एक नाम, उनका से तू भंग गया, इनका से तू अभंग. रामाने सेतू बांधलेला भंगून गेला, झिजला, परंतु तुकाराम महाराजांनी अभंग रूपी जो सेतू बांधलेला आहे, हयात सुद्धा अभंगच आहे. त्याचं नाव अभंग. ज्याला नाही भंग त्यालाच म्हणतात अभंग. विठाला विठाला प्रभू रामचंद्रापेक्षा हातभर काकणभर तुकोबऱ्यांचं चरित्र श्रेष्ठत्व मोठे. असे बरेच त्रुट असे काढलेले आहेत त्याच्यातले एवढं दृष्टांत. आता एक एक सांगून पुढे जाऊ. आता पुढचा अवतार कुठला आहे रामाच्या पुढचा? भगवान श्रीकृष्ण. कृष्णाचं सामर्थ्य बघा. एक वेळेस जाता जाता सांगतो, देवाचं चरित्राचं वर्णनामध्ये सुख आहे, आचरणामध्ये सुख नाही. देवाचं उच्चारणामध्ये, नाम उच्चारणामध्ये सुख आहे, आचरणामध्ये नाही. आपण म्हणतो ना, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाच्या चरित्राचं वर्णन करायचं, आचरण करायचं, परंतु साधूचं संत महात्म्याचं चरित्राचं वर्णनही करा, आचरणही करा, सुखच सुख मिळतं. कशावरून? 12 गाव अग्नी गिळला भगवान श्रीकृष्णाने. आपल्याला उग सत्यनारायणाची आरती करता करता उद्बोधीचा चटका भेटला तर आरतीच देवावर टाकून देतो. तेवढाही सहन होत नाही आपल्याला. म्हणून चला, देवाचं चरित्र हे आजान सिद्धाचं आहे. चांगलं आहे का? साधू संतांचं, तुकाराम महाराजांचं चरित्र हे साधन सिद्धाचं चरित्र आहे. प्रापंचिक लोकाला आचरण्यायोग्य आहे, उच्चारण्यायोग्य आहे, परंतु देवाचं, ज्ञानोबरायचं आणि कृष्णाचं चरित्र करण्यासारखं नाही. कशावरून? नुगडता बाळपणाची कुली. भगवंताचं चरित्र बाल्य अवस्था विकसित होण्याच्या अगोदर सुरू झालं. विकसित सुद्धा झाले नाही बुवा, पुतणीला मारून टाकलं त्याने. आपलं तसं आहे. ज्ञानोबरायांचं चरित्र बघा, आजान सिद्धाचं आहे. जन्माला येण्याच्या अगोदरच ज्ञान आहे, आपल्याला आल्यावर शिकावं लागतं. कसा? मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाशो जैसा. परंतु तुकाराम महाराजांचं चरित्र असं आहे, आचरण्यासारखं आहे आणि उच्चारण्यासारखं आहे. बघा किती सुंदर आहे. भगवान श्रीकृष्णाने काय सामर्थ्य केलं, एकच लीला सांगून पुढे जातो. काय झालं? भगवान श्रीकृष्ण रडायला लागले. झालं, थोडं राहिले. असेच रडायला लागले. अरे इतके रडायला लागले, इतकं रडायला लागले की बाळ थांबच ना. रडते माझे, आता असू द्या नंतर म्हणून समजाविता. रडते माझे बाळताने समजाविता रायना. रडते माझे, रडते माझे बाळताने, बाळताने समजाविता रायना. वा वा. समजाविता रायना. ते माझे, ते माझे बाळताने, बाळताने, बाळताने समजाविता रायना. ते माझे बाळताने, बाळताने समजाविता रायना. वा 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 वा. यशोदा मैयाने अनेक प्रकारची समजूत गाठली. नाना परी समजाविते, मागिल ते खाया देते. थापटून निजवलं. आता थापटणं कळेल का? थापटूनी निजाविते, परिहावुघा रायना. रडते. हो हो हो, जास्त रडवू नका बाळाला.
असं रडायला लागलं भगवान श्रीकृष्ण बाळ नाना परी समजावी ते मागील दुसरी गवळण आता एकाच गवळीना पकडायचं नाही परी न राय श्री हरी पुढं नाना परी समजावी ते परी न राय श्री हरी पुढची गवळण आहे नाथ महाराजांची दही भात कालवुनी दिला वेगी झड करी राधे राधे हे श्याम सुंदर नाना प्रकारच्या समजुती काढल्या काही होईना तेवढ्यात राधा आली आणि यशोदा माता म्हणे राधे इकडे ये भगवान श्रीकृष्णाचं एक वर्म होतं मर्म होतं महाराज जसं राधेला पाहिलं की भगवान श्रीकृष्ण गपगार घेऊन जायला तुझ्या आणि भगवान श्रीकृष्ण तेवढंच पाहिजे होतं राधे राधे घे श्याम सुंदरा कडेवरी घेऊन या फिरले मी दारोदारी हो आता वेळ कमी असो गवळणी उद्या म्हणा मला भाव सांगायचे फक्त तुकाराम महाराजांचं श्रेष्ठत्व कृष्णापेक्षाही हातभर लांब मग त्यावेळेला राधेनं घेऊन गेली काकत आता येडे पांचट लोक येळे हळदीनं हळकुंडान झालेले राधा किती वयाची आणि काकत घेऊन फिरत होती भगवंताला आता राधेचं आणि कृष्णाचं तसं काय नातं कुठलं नातं आहे कुठलेही लावित आहेत राधे चल माझ्या गावाला जाओ ओहो अगर राधे फिर माघारी काना बसलाय ना क्यावरे एवढा बावळट होता का काय चिंदी चोर होता काय असा व्याभिचारी होता का अशा पुरीवर डोळा मारत होता असे लपडेखोर होता ह्या तमासगीर लोकांनी आणि या रचित गवळणारी पार वाट लावली रे भगवंता ही ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत गबाळ जन्माला आलेला आहे विठ्ठल विठ्ठल आपल्या हिंदू देवतेची विटंबना सुरू केली काय भगवत आता इथे भागवताचार्य महाराज आहेत अहो राधा म्हणलं की राधा भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्याला दारा लागत होत्या धारा राधा दारा राधा म्हणजे भक्तीची संतत धार म्हणजे राधा आता मी काल्याचं कीर्तन करत नाही असो गप्पा रे ऐका आणि त्या ठिकाणी राधा आली राधेनं समजूत काढली राधे गपगार असं का 16,108 होत्या भगवंताकडे बरं कोणत्याच कायमाच्या नव्हत्या आतरायच्या ना पांघरायच्या अशा काय मुडदाळ बाय असतात महाराज आपण आम्ही कीर्तनावून गेलं का असं बसलं का लगेच बायकून नाही काय म्हणते तुझ्या डोक्यात दगड घाला वाटतंय घरी जाऊन सांगू नका बरं का ए बाबा एवढं कट करून टाका त्या हे शूटिंग मधून माझ्या घरात कळ लाव चाल तुम्ही पत्नीला बायकोला असं मनातलं कळलं पाहिजे बघा आपला नवरा शेतातून आलाय ना त्याला कसा फ्रेश मूड ठेवायचा हसलंच पाहिजे बघा अहो थोडं खा अहो थोडं खा अहो थोडं 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 माय 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 कशी म्हातारी असू द्या आपलं बोळकत पसरलं पाहिजे म्हातारा असा फ्रेशच झाला पाहिजे काय करावं हे बी कीर्तनातूनच सांगायचं का आम्ही विठ्ठल विठ्ठल माणूस कसं पुरुषाला का नाही बाहेरचे व्याप सांभाळावे लागतात साहेबाचा ताप इकडं लाईनमॅनचा त्रास इकडून कोणाचा तास कारखान्याचा ऊस जात नाही कायत नाही हातात पडत नाही बायको दावते हेच नाही मी आहे म्हणून तुमचा संसार चालाय मेल्या मुर्द्यानं काय फुटका म्हणे सुद्धा घातला नाही मर्रेचे काय काय बघतो महाराज आबा बाबा 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 हेंडगा लागला म्हणलं ह्या घराला आम्ही सकाळी सकाळी 4 वाजता पिशवी गुंडाळून काय करा असे 8 तास काढावे लागतात तुम्ही जरा झोपत होते ना काय करावं काय घराघराचा संबंध आहे प्रत्येक घराला टावर कुणाची BSNLची कुणाचं आयडियाचं कार्ड कुणाचं कार हँडसेट फुटलेला काय करावं असं असं मी काय सांगत होतो राधा मनोगत कळलं पाहिजे प्रपंच करण्यात सुद्धा आनंद लुटला पाहिजे हो म्हातारीचं तोंड एकीकडं म्हाताऱ्याचं तोंड एकीकडं काय त्या पक्षासारखं काम झालंय आता काय बोलावं आमच्यासारखे गेले आई
ती पोरावर घालून म्हणते ए जागार अरे बाबू असू दे बस झालं. राधा राधा सांग राधा सांगू आपलं बस झालं जास्त वाढताच काढू नये. राधेचं आणि कृष्णाचं नातं खूप वयाचंही होतं. राधा ही अंतःकरणाची भगवंत जात पाहत असतो. लय गोड आहे हो. अशी ऐकायची सवयच नाही लोकांना राहिली आता. असो सगळं राईस प्लेट कार्यक्रम झाला. राधेनं आणलं भगवान श्रीकृष्णाला कडेवर घेतलं आणि भगवान श्रीकृष्ण गपकार झाले शांत झाले आणि देव भक्तापाशी शांत होतो. आणखी एक उदाहरण सांगतो. ए गप्पार रे खाली मान घालून बोललं म्हणजे मला ऐकू येत नाही का काय करावं. देव भक्तापाशी शांत होतो बायकोपाशी सुद्धा शांत होत नाही. उगाच जाता जाता स्पर्श करतो दृष्टांताला. भक्त प्रल्हाद असा ते कोणता अवतार धरला भगवंताने नरसिंह. गुर कुर 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 आला महाराज. असं वाघनक्या पाहून हिरण्यकशिपूला असं मांड्यावर घेतला टरटर टरटर फाडला. ते आतडे घेतले गळ्यात टाकलेले. असं काय करावं आता काय प्रलय काळ होतो की काय वाटलं. प्रलय काळ ओढवला का काय. सगळे देव दानव यक्ष किन्नर एकत्रित झाले. काय करा देवाचा राग शांत करा देवाचा राग शांत करा देवाचा राग शांत करा. काय करता करता कोणाला पाठवावं कुणाला पाठवावं पुढं. लग देव बी लय खुडीची. देव म्हणले देवाचा राग शांत करायचा आहे ना देवाच्याच बायकोला पुढं करा. बायको पुढे गेला की माणूस शांत होतो. कसला बी राहू द्या दाराशिंग आमदार खासदार कीर्तनकार चित्रकार पत्रकार घरी गेले की गबगार. असं वाटलं बरं का त्यांना देवाला. देवाने लक्ष्मीच पुढे केली. लक्ष्मीबाई आता लय हसू लागले बरं का. आणि उभा राहिल्यावर पेंढऱ्या दुखत होत्या. मी म्हणलं दया करून ग बसवा खाली काय करावं. देवाने गुडा केल्या म्हणे जा लक्ष्मीबाईला पुढं. लक्ष्मीबाई म्हणजे आपल्या देवळातली लक्ष्मीबाई ना लक्ष्मी पाय लक्ष्मीच्या हा ती लक्ष्मी. लक्ष्मी गेल्या तिला वाटलं वजन पडेल माझ्या पुढं. देवाने असा फुसकरा टाकला का नाही. अगं मायो मायो माझे नाहीत माय ते कोण आहे दुसरेच कोण आहे मला ते सांगू नका. राग आल्यावर पप्प्याचा बाप लय हानी ते रोमण्यानं मला. ठीक आहे मग पूर्वीच्या बाहेर असे रट्टे द्यायचे म्हातारे माणसा वळवळच करायची नाही. जे दिसल त्या आमच्या गावात एक माणूस होतो वाक्साच्या दांड्यानं थानायचं बघा खनाक खन. ती म्हातारी 8 दिवस उतरायची मेल्यानं आता मारत नाही कोणी. आता मारायचा विषय संपला. आता मारायचा संपला. आता काय नुसतं तिनं धाकात बघू द्या असं बसणारच खाली गडी धाकात काम आहे असं असो. भक्त प्रल्हादाला पुढं केलं. हा तेव्हा राग शांत झाला. भक्त प्रल्हाद पुढं झाले. जगाचा बाप आणि लोटांगण घातलं बघा. भक्ती सुमेनी मला काय कडेवरी घेतला असं प्रमाण आहे बघा. ए गपरे नाही 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 असू द्या असू द्या उद्या आठवून सांगा. भक्त प्रल्हाद गेले तेव्हा शांत झाले तसं भगवान श्रीकृष्ण राधेपाशी शांत झाले. मला सांगायचं एकदा काय झालं सकाळी सकाळी भगवंत दूध काढण्याकरता गाईचं गेले. मला श्रेष्ठत्व सांगायचे बरं का ही डोक्यात राहू द्या. गेले आणि तिकडून राधा आली. हे गडी गायीकडे झालं इकडं चरवी हातात. राधेकडे बघितलं ह्याचं बेवानच हरवलं ना. जायचं इकडं गाय बांधली ती बैलाकडेच गेलं चरवी घेऊन. बैलावर हात टाकला वरून खाली बसलं धार काढायला आणि ती बैल बी दूध द्यायला लागलं. मी वात्रट बोलायला आलेलो नाही. मी बोलेल त्याला पुरावा प्रमाण ठेवणार आहे. राधेला पाहून बोलले हरी पहिला दूध नंदा घरी. पुरावा
राधेला पाहून भुलले हरी, बैल धुतो नंदा घरी, बैलानं दूध दिलं. ऐका पुढं आता, हे देवाचं सामर्थ्य. आता ऐका, तुकोबाराने सांगितलं, बस देवा, ह्या मृत्यू लोकाचा मला निरोप घ्यायचा आहे. आता दिसू नये जना, ऐसे करेगा नारायणा. बस नको, आता मला वैकुंठाला जायचे. चला. त्यावेळेला सर्वांना सांगितलं, चला वैकुंठाला, चला वैकुंठाला, चला वैकुंठाला. झालं कीर्तन, 5च मिनिट राहिले. वैकुंठाला जात म्हणत असताना आपल्या भार्येनं आपल्या पत्नीनं सेवा केली म्हणून आवले. चला वैकुंठाला. देवही आले, दशमीला आले, देवे आले, देवाचं स्वागतही केलं. पाहुणे घरासी आजी आले, ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार, उप मोडकी जर्जर. हो, देवाचा पाहुणचार केला तुकाराम महाराजांनी. बसायला काय टाकलं, काय करू उपचार, कोप मुडकी जर्जर. घर लाकडाचं, वरी मोडक्याचं बाजा, वरी वाकळाच्या शेजा. मोडक्या बाजा, त्याच्यावर वाकळा टाकल्या. वाकळ कळेल का, वाकळ गोदडी, गोदड्या टाकल्या. बघा काय गरिबी असेल. आणि गोदड्या टाकल्या आणि देवाला जेवाय करायचे. जेवायला काय केलं माहितीये का, कन्या दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या. काय महाराज कन्या, हांडाभर पाणी मुठभर कन्या. जय जय कन्या म्हणायचे त्याला, जय जय कन्या. पात्रावर टाकल्या, शंभडाच्या लोळ्यासारख्या इकडे इकडेच पडायला लागल्या. काय करता तिकडं. देवाने बी काय केलं, अहो काय महाराज, त्या कन्याला चव आणि काय सुगंध होत, सुगंध होता. अशी माता माऊली पाहिजे बघा, कोंड्याचा मांडा करणारी. काय बी द्या तिच्या हातात, अजून द्या हो आजी मला असले तर, असं म्हणावं. आणि पहिल्या घासालाच आणि म्हणते घ्या की, घ्या की. असा कोंड्याचा मांडा करणार. काय काय महाराज, आताच तर सांगूच नका. ते मसाला आलाय, डब्याच्या डबे मसाला, चव नाही कशाला, कशाला नाही. सुगंध गमगमाट, जय जय कन्या. पळायला लागल्या. देवाने 2 हाताचे 4 हात केले, चतुर्भुज झाले. ते कन्याला असं आडवलं, आडक केलं, परापर वरपाय लागले. काय तुकाराम महाराज कन्या झाल्यात. द्वापार युगात विदुराच्या घरी खाल्ल्या होत्या. विदुरा घरच्या बक्षुनी कन्या. हा असं कन्या, त्याला पुरावा लागत हो. त्याला असं ज्याला पुरा प्रमाण नसेल त्याला नदीत नेऊन टाकावं. चला मग जेव्हाने अशा हाणल्या, मग काय शेवट जेवण झाल्यानंतर मुखशुद्धी लागते. मुखशुद्ध तुळसी दळ म्हणे मी दुर्बळा, शुद्धी तुळशी मुखशुद्धी तुळशी दळ. तुका म्हणे मी दुर्बळ आहे देवा. मुखशुद्धी करता तुळशी दळ दिलं. बस देवाने सांगितलं, देव पाहुणा म्हणून घ्यायला आले. वैकुंठावरून विमान आणलं. चल आवले वैकुंठाला. हा काळ्या इटाचं नाव काढणं काय विस्कुट केला प्रपंचाचा वगैरे, असं तसं त्यांचं भांडण. बरं एवढं काम करा, जगद्गुरु तुकोबारायांच्या अगोदर साक्षात्कारी दर्शन जिजाबाईला मिळालं होतं. जा वैकुंठाला म्हणले, जा जा. माझी म्हैस यायला झाली म्हणे, माझ्या मंगळाईची कृपा बघा, मला नाही यायचं तुमच्या वैकुंठाला. लोक गर्दी झाली. तुकाराम महाराजांना म्हणायला लागले, तुकाराम महाराज आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या जाता 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 जाता. काय तुम्ही संतात. तुकाराम महाराजांनी जो आशीर्वाद दिला ते सर्वांनी कानात कानात घर करून ठेवा, कीर्तनातून घेऊन जा. तुकाराम महाराज म्हणले, आशीर्वाद देतो. लक्षात ठेवा, सगळे हे पेजरीचा अभ्यास आहे. काय कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे आशीर्वचन, घ्या माझे असे आशीर्वचन. काय जसं कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, याचा अर्थ असा आहे, तुमचं जसे कर्म तसं तुम्हाला फळ देणारा कोण. तुम्ही वाईट कर्म करताना आमच्या बोकांडी घालचाल, तुम्ही चांगलं करता असं नाही. जसं कर्म तसं तुम्हाला आशीर्वाद. गेले. वैकुंठाची वेळ आली. ती सगळे अभंग पहा. आल्यानंतर कुठे आपलं विमान आलं. आधांतरी होतं विमान, वैकुंठावरून आलेलं. वरती होतं तुकाराम महाराज होते. आता वरी चढायचं कसं त्या विमानावर, असं आधांतरी. तुकाराम महाराजांचं सामर्थ्य महिमा सांगतोय.
सामर्थ्य तिथं यम होता, नाम घेता कापे यम. तुकाराम महाराजाचं नाव घेतलं की यम कापतो आणि त्याचं आपण यमाचं नाव केलं की आपण कापतो. लगेच यमाला आणि त्या काळाला बोलवलं, चल इकडे. म्हणजे काय महाराज काय सेवा? वाक म्हणले खाली, चल वाक खाली. काळाच्या पायऱ्या केल्या, त्यांच्या डोक्यावर पाय ठेवला आणि विमानात बसले. जगा काळ खाये आम्ही माता दिले पाय. एवढा मोठा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा, काळाच्या माथ्यावर पाय द्यावा म्हणून चळा चळा यम कापतो. दिले. तुकाराम महाराज गेले विमानात बसून. कुडी सहित झाला गुप्त तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. सगळे हळहळातील. मी काय सर्व सांगत बसत नाही, मला सामर्थ्य सांगायचे. वेळ संपुष्टात आलेला आहे. 12 वाजायला 10 मिनिट कमी आहेत. असो, आजच्या दिवसच आहे, उद्या कोण येणार नाही मला माहिती आहे. सुरुवात करायला 10 वाजले तर मी कितीला सोडलं पाहिजे. असो, वैकुंठाला गेले. वैकुंठाला जसे गेले की 2-3 दिवसांनी त्यांची भागीरथी नावाची मुलगी होती. देहून भंडाऱ्या डोंगरावर जात असताना एक गाव आहे, तुकाराम महाराजांच्या जावयाचं येलवाडी म्हणून. तिथं दिलं होतं. कुणाला? भागीरथीला. बाबा वैकुंठाला गेले. जसं तिला कळालं भागीरथीला, कळाल्यानंतर इतका विरह, इतका अनुताप स्वतःला करून घेतला. विरह इतका आला, हंबरडा फोडला आणि पळतच आली. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करती धावा. धावत 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 भागीरथी आली. इंद्राणीच्या डोहातच उडी मारली. बघा, बाबा तुम्ही मला वचन दिलं होतं की जाताना शेवटचा शेवयाचा भात खाईन तुमच्या हाताने म्हणून. बाबा मी तुमच्याशिवाय जिवंत राहू शकणार नाही. इंद्राने डोहात उडी मारली भागीरथीनं. बाकी असं माशाने पाठीवर घेतलं आणि बाजूला काढलं. भागीरथीला मरू दिलं नाही. एवढी माझ्या भागीरथीची निष्ठा. विठाला विठाला भागीरथीचा शोक काय आवरणा. बाबा बाबा बाबा. एका लिकीचं बापावर प्रेम असतं. वृद्ध नसताना एखाद्याचे आईबाप जावं म्हणजे कळत दुःख. जसं ती तर जगन्नेत्याची मुलगी होती. ती, बाबा तुम्ही जर नाही आलात ना, मी प्राण ठेवणार नाही. मी प्राणाचा त्याग करेन. बाबा तुम्ही मला आलंच पाहिजे. तिची अंतःकरणाची हाक भागीरथीची वैकुंठात पोहोचली. तुकाराम महाराज म्हणले, नाही माझी मुलगी ऐकणार नाही, हट्टी आहे. कळवळ आला. वैकुंठाहून तुकोबाऱ्यात 2-3 वेळा खाली आले. ती खाली आले, जवळ गेले, समजूत काढली. बाळ, मृत्यू लोकाचा नियम आहे, जावं लागतं. हट्ट धरू नको, शोक करू नकोस. जवळ घेतलं, कुरवाळलं भागीरथीला, पाठीशी पोटाशी लावलं. काहीच, बाबा तुम्ही जा, एकदा माझ्या हातून शेवयाचा भात खाऊन जा. आले. गरिबी कशी बघा. शेवयाचा भात केला. घरात दूधच नाही. शेवयाचा भात खाण्याकरता दूध लागत. बाळ भागीरथी लवकर उरक. बाबा दूध नाही. तुकाराम महाराजांचं सामर्थ्य सांगतो. मंदिर आहे महादेवाचं, येलेश्वराचं. ते कशाचं आहे? येलेश्वराच्या मंदिरामध्ये दगडाचा नंदी आहे. असा तुकाराम महाराजांनी हात टाकला, दगडाचा नंदी उठवला आणि दगडाच्या नंदीचं दूध काढलं. येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. शेवयाचा भात खाल्ला आणि तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. भगवान श्रीकृष्णानं दूध नंदीचंच काढलं. सजीव का निर्जीव? बोला, कीर्तन संपलं. भगवान श्रीकृष्णाने नंदीचं दूध काढलं. तो नंदी सजीव का निर्जीव? सजीव. तुकाराम महाराजांनी नंदीचं दूध काढलं. सजीव का निर्जीव? निर्जीव. दगडाचं काढलं. तुकाराम महाराज श्रेष्ठ का भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ? राम श्रेष्ठ का तुकाराम श्रेष्ठ? अमृताच्या सागरामधला एकही चुळभर, एकही क्षण, एकवी चुळी घेतली तरी अमरच होतो आणि सागरात उडी मारले तरी अमरच होतो. श्री गुरु शेखर महाराजांचं वर्णन आहे. तसं कलियुगामध्ये तरुण जाण्याकरता आपल्याला 18 पगड बहुजन समाजाला या मृत्यू लोकामध्ये मायेने ग्रस्त झालेला नौका जर तरुण जायची असेल साधी सुपी,
तर माझे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आधी करून संत आहेत. संतांची कास पकडा, सगळ्यात सोपं. कुठं येडे वाकडे काय काय करू नका तुम्ही. सगळं अवघ्या वाटा झाल्या अक्षीनं, कली न गडे साधन, उचित विधी विधान न गळे सर्वता. म्हणून असं जगद्गुरु तुकोबरायांचं महिमा सामर्थ्य आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ, जळी दगडा सहित वया, तारी येल्या जैशा लाया. रामेश्वर भट्ट अंतरंग शिष्य होते. असे शिष्य इकडून पुन्हा शिष्य झाले होते. तुका विष्णू नाही दुजा, त्यांनी स्वतः कबुली दिली. माझ्या प्रचितीला आलेलं उदाहरण. तुकाराम महाराजांमध्ये विष्णूमध्ये काही फरक नाही, दोन्ही एकच आहेत. म्हणून धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. दुपारी तो विषय जरा हाताळलेला नसल्यामुळे महाराजांनी थोडी सूचना केल्यामुळे अभंग बदलला थोडंसं असो. म्हणून झालेली कीर्तन रूपी सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांच्या आदी करून संतांच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. उपस्थित असलेले सर्व राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व बहुजन बहुश्रुत श्रोते इथं ऐकायला आले, त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही एवढं कीर्तन चालू आहे, कोणी झोपलं नाही बघा. आता तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी म्हणत असतो ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांना खुर्च्या दिल्या तरी चालेल. मग असे नानांना बोललो, आमच्या खुर्च्या दिल्या पाहिजे. आता ते काळाचा ओघ आहे महाराज, असं व्याधी शारीरिक पीडा आहे. उपस्थित सर्व मातृवर्ग कोणी झोपलं नाही. आता उद्याकडून तुम्ही ऊसाच्या कामाला जा, हरभऱ्याच्या कामाला जा, तुम्हाला मोकळी. ही शोभा वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेविन. ही सगळं एवढा मंडपामध्ये सर्व आहे, परंतु त्याच्या श्रोतेच नसेल तर काही उपयोग नाही. एक एक तोला मोलाचे श्रोते माझ्या पुढे आहेत. सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा अभिवादन करतो, धन्यवाद देतो. दादांचे मित्र, श्रमिक ग्रुप, सगळे संघटना, कॉम्रेड ग्रुप, जे काही असतील सगळं तरुण वर्ग, अतिशय सुंदर दिमाखामध्ये ही स्तुत्य उपक्रम आहे महाराज. तरुण पोरं एकत्रित आले. तरुण पोराचं काय करू शकत नाही तुम्ही. तरुण पोराच्या मनात तमाशा आणायचं म्हणजे काय करणार आहे तुम्ही. बरं, त्यांना कौतुकाची स्थाप असे विजेस्तो कार्यक्रम कीर्तन घडवून आणतात. बुजुर्ग व्यक्तीने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी, असेच असं राहो. सर्वांना धन्यवाद देतो. इकडे बसलेले, वरती बसलेले अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतलात. गावातील सर्व तरुण मंडळ असतील, ग्रुप असतील आणि आभाळा एवढी कलाकारी 2-3 मंडळे 2-3 दिवसाकरता बोलून घेतले. सगळे गायक वाजक. पुण्यावर आमचे अंकित महाराज आले, आळंदीहून आमचे कमलेश महाराज भागवताचार्य कीर्तनकार आहेत. ते पण असे अनेक कीर्तनकार गोळा केले तुम्ही. त्यांच्याबद्दल महाराजांना धन्यवाद दिले पाहिजे. आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भरत महाराज, तुम्ही त्यांना काहीतरी दुसरंच नाव म्हणताय हो. हा, भाऊसाहेब महाराज बरं का. असो, भाऊसाहेब महाराजा पुन्हा एकदा धन्यवाद. माता भगिनो, उद्या काल्याचं कीर्तन आहे. सर्व मोडा पाळा. मोडा याचा अर्थ कामं बाजूला सारा. कामं तिथंच राहणार आहेत. आपलं अंतःकरण चित्त शुद्ध होण्याचं कारण प्रपंचातल्या कटकटी. आपण कोरोनातून जगून वाचून आलोय, नंबर लागला नाही. जागतिक पातळीवरचं संकट बघितलं असतं ना तुम्ही. पटापटा उंदरं जसं मरतात का नाही, जसं सोयाबीनून फवारल्यावर मरतात का नाही किडे मुंग्या, तसे मरत होते. आपला भारत देश, आपला महाराष्ट्र, आपलं गाव भाग्यवान आहे. त्याच्यातून आपण वाचून आलोय. उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवाची भक्ती करा. ऐका न ऐका तुमचं तुम्हालाच राहणार आहे, माझ्यापाशीच राहणार आहे. ऐकलं तर तुमचं चांगलं, नाही ऐकलं तर अतिशय अजून चांगलं तुमचं. म्हणून या गावाचा लोभ अतिशय अनेक वर्षापासून माझ्या वाट्याला येतो. काय भाग्य असेल, जे जावयाचं सख्या भाव ते आमचं भाग्य बघा. आमचं असं. आदरणीय वैकुंठवासी दादा बाप्पा आणि त्या यादव परिवारामध्ये अजून एक दुःख घटना गेली. डॅडी गेले आमचे आणि अशा प्रकारचे दुःख पचवत गेले आणि प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये राहतात. त्या आईसाहेब बोलून गेल्या, आमच्याच का वाट्याला. इथं भगवंताच्या वाट्याला आलं. इथं आपलं काय. इथं देवडा मोठा देव प्रभू रामचंद्र जे पाऊल राजगदीवर टाकायचे असे ते पाऊल वनवासात टाकावं लागले. देवाने स्वीकार केला. प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये सुखदुःख आहेत. संतांची संजीवनी बघा, शेवटचं वाक्य वापरतो कीर्तन सेवा समोर. दुःखच कसं सुखानुभवाने भोगावं हे खातवटी आहे संतांकडे. ती चिलखत घातलं ना, असे किती दुःख येऊ द्यावं. ती चिलखत म्हणजे नाम आहे. नामरूपी चिलखत घातलं
हे सुख दुःख काही करू शकत नाहीत माणसाला. आणि नेमकं प्रपंचामध्ये लोक नामच विसरतात, नामच घेत नाहीत. एवढा द्वारकेचा भगवान श्रीकृष्ण कुणाच्या कामा आला? फक्त शेवटचं वातार तुमच्याकडून वधवून घेतो. कुणाच्या कामी आला? देवकीने वाहिला, पुढे काय यशोदेने, पुढं पांडवाचा बंदीज. कुणाच्या उपयोगी आला? द्वारकेचा राणा कौरवा घरी. बरोबर आहे? हा चुकलं का माझं? हरिपाठ पाठ आहे बघा माता मावल्यांचं. द्वारकेचा राणा पांडवाच्याच का घरी? का पांडवाच्या घरी घर होतं का काय होतं? वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. आपण म्हणतो काय वनवासी? वनवासी म्हणजे वनामध्ये वास्तव्य करणारा वनवासी होते. परंतु देव त्यांच्या जवळ होता. का? पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. एवढा वनवास पांडवाच्या ठिकाणी आला. सुईच्या टोकाच्या अग्रभागावर बसिलीत की माती मिळू दिली नाही. पांडवांनी एकच काम केलं, नाम सोडलं नाही. जगामध्ये फक्त नाम घ्या, बाकी फापट पसारा आहे सगळा. नाम घ्या, काहीच होत नाही. तुमचं केसही वाकडं करू जगात कोणी करू. नेमकं आपण ते सोडतो. उठता बसा, उठताना सुटता आपण नाम घेत नाही. राम 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 कृष्ण जय मध्ये उठताना सुद्धा आग कुठल्या ग्रंथातला मंत्र आहे? हरी बोला, राम म्हणा, कृष्ण म्हणा, कुठेही म्हणा ना. आता नाथ महाराजांचं लांबलं बघा शेपूट. आता आम्ही कंपनीतला म्हणा, आम्ही काय ब्राह्मण काकासारखं तेवढंच वाचून तेवढंच सांगणारी नाही. तेवढीच पूजा. आम्ही काय साधुवाने आणि ते नौका नेले समुद्रामध्ये असं नाही. हरी कुठं नाम कधी घ्यायचं? कधी बी घ्या ना. हरी बोला, हरी बोला देता, हरी बोला सर्व कार्य करता, सगळीकडे कार्य. दार काढताना हरी बोला, भाकरी करताना हरी बोला. भाकरी करताना नाम उतरल, बुद्धी नवऱ्याची बोलतून जाईल. हरभरा करताना हरी बोला, सर्व कार्य करता हरी बोला. देव सगळं कलियुगामध्ये नामरूपी चिलकत घाला, तुम्हाला सर्व संकट दूर होतील. म्हणून असा विरागी महात्मा जगद्गुरु तुकोबारायासारखा महात्मे अवतीर्ण झाले, आपल्याला आले. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञान विठोबा कुमाये, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.